मुंबईतल्या बीकेसी मध्ये सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला। त्यामुळे हे प्रदर्शन 17 मे पर्यंत सुरू असणार आहे। यात 535 पेक्षा जास्त उत्पादक स्टॉल्स आहेत। मुंबईकरांना ग्रामविकास व पंचायत राज विभाग तसंच उमेद यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वेगवेगळे पदार्थ, हाताने तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। ग्राहक विक्रेते काय म्हणालेत पाहूयात। महाराष्ट्र शासनाने आपल्याला ही एवढी मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। आमच्यासारख्या महिलांसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे। खरोखर शासनाचे खूप खूप आभार आहेत, कारण की आमच्यासारख्या महिलांना हे कळतच नव्हतं की हे आपण बनवतोय ते तर ठीक आहे, पण हे आपण सेलिंग कुठे करायचं हा प्रश्न आमच्या पुढे खूप मोठा असा दत्तवरून उभा होता। परंतु महाराष्ट्र शासनाने माननीय आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब आणि आपले जे जयकुमार गोरे साहेब आहेत, त्यांनी आमच्या पुढचा हा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी एक सोल्युशन म्हणून हे महालक्ष्मी सरस हे एक्झिबिशन त्यांनी आमच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन साठी आलोय। इथे महाराष्ट्र शासनाने जे हे इनिशिएटिव्ह घेतलंय ते मला तरी वाटतं की खूप छान आहे। म्हणजे एका ठिकाणी आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातलं गावातले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते आम्हाला एका वेळेला आम्हाला बघायला मिळतात। म्हणजे मी उमेद अंतर्गत बेरिंग भोवरा बनवण्याचे ट्रेनिंग घेतले। त्याच्यामध्ये साधा भोवरा अलीकडच्या मुलांना फिरवता येत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये बेरिंग टाकून आम्ही एक युनिक प्रोडक्ट बनवलं जे की आजकालच्या लहान मुलांना सहज फिरवता येईल। आम्हा मुंबईकरांना सगळं एका ठिकाणी कुठेतरी मिळणार आणि काय काय महाराष्ट्रामधल्या कला आहेत त्या कळाव्यात ह्याची फार चांगली गोष्ट केलेली आहे महाराष्ट्र शासनाने। उमेदचे खूप खूप मोलाची साथ आहे, त्यामुळे मी उमेदचे खूप खूप आभार मानू इच्छिते। उमेदमुळे आणि महाराष्ट्र शासनामुळे आम्हाला एवढं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्यांनी, त्याबद्दल। आणि आम्ही आमचे हे जे नाविन्यपूर्ण एकदम युनिक असे प्रोडक्ट्स आहेत ते मुंबईकरांपर्यंत पोहोचू शकलो। तर मुंबईकर अक्षरशः आश्चर्यचकित आहेत। तर गाईच्या दुधात बनलेला केक आहे आणि अस्सल चवीचा अस्सल तुपातला केक आहे आणि त्यामुळे खूप छान प्रचंड रिस्पॉन्स आहे आणि ह्याचं सगळं श्रेय जातं हे या उमेद अभियानाला जातं।